आमचे बबन दादा छान बोलतात, साधं जीवन, व्यक्ती महत्व, एवढं मोठं ऐश्वर आहे, उदंड सगळं गोष्टी आहे, समाजाची आयुष्यभर त्यांनी सेवा केली दादा. मी असं ऐकलेलं आहे बरं सगळ्यांच्याच तोंडातून. कारण दादांची सेवा म्हणजे एक समर्पण. एवढा मोठा आमदार माणूस गाडी उभं करून कोणाला गाडीत बसून पुढच्या स्टेशनवर सोडायचं, हे काम दादांचं. नाही तर काही काही एवढे रगेल आहेत गाडी माझी, डिझेल माझं, ड्रायव्हर माझा, तुला कशाला बसवायचं, असे काही काही विचित्र लोक जगात आहेत. पण दादांनी समाजाची फार सेवा केली, तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवलं, खूप काही सेवा केली असं ऐकलेलं आहे मी खूप ठिकाणी. लक्षात ठेवा. म्हणून दादांचं कार्य फार चांगलं आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नाही. भगवंताला एकच विनंती करा, पांडुरंग परमात्म्याला, की त्यांना दीर्घ आयुष्य दे, उदंड आयुष्य दे. बरोबर आहे, कारण ते चांगले आहे. त्यांनी समाजाची सेवा केली, समाजाचं हित केलं आणि समाजसेवेत आपलं जीवन वाहून टाकलं. एक आगळं वेगळं व्यक्ती महत्व तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, बरं का, आहे की नाही पाटील साहेब? हां, पाटील सरांनी पण सांगितलं, आमच्या माताजी पण नेहमी सांगायच्या, ते पाटील साहेब पण सांगायचे आम्हाला, इंदापूरवाले. हां हा, कोणचे पाटील? झायले पाटील. हां, झालटे. आता उद्या ना काय, आता मला काही समजत नाही एवढं, एक दोन शब्द इकडले तिकडे होत असतात, उद्या काही विलाग नाही. दादा पण कथेला आले, प्रकृती खराब आहे, शक्य नसेल दादा तर जाऊ शकता घरी, कारण बसू नका, त्रास तुम्हाला होतो. सध्या सलाईन वगैरे चालू आहे, दादांना जायचं असेल तर जाऊ दे, त्रास देऊ नका. इथपर्यंत आले, आम्हाला पण छान वाटलं. दादांची पण कथा झालेली आहे. मागच्या वेळेस आमच्यावर प्रेम आहे, परवाला पण, काल पण आमच्या भेटीला येऊन गेले. हो, लक्षात ठेवा, प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या. भगवान तुम्हाला दीर्घ आयुष्य देव, प्रकृतीची तुमची प्रकृती चांगली हो, तुम्हाला मी आशीर्वाद देतो, चिंता करू नका. कारण समाजाची केलेली सेवा, समाजाचं प्रेम आणि समाजाचे आशीर्वाद, पुण्य तुमच्या सोबत आहे, म्हणून तुम्ही जिवंत आहे. समाजाचं पुण्य सोबत आहे, एवढं लक्षात ठेवा. शुकदेवजी महाराज वर्णन